नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचा उत्तप्पा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले, 1 वाटी रवा घेतला आहे। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आता आपल्याला पाणी घालून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचे। आपल्याला 1 वाटी गव्हासाठी 3 वाटी पाणी लागणार आहे। आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यामुळे 6 वाट्या पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। परंतु पाणी एकाच वेळेस न घालता आपल्याला थोडं थोडं करून घालायचे। आधी मी 2 वाटी पाणी घालून हे पीठ छान मिक्स करून घेतेय। त्यानंतर परत आपण 2 वाटी पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचे। असंच हळूहळू करून आपल्याला 6 वाट्या पाणी घालून घ्यायचे। यात 6 वाटी पाणी हे आपलं परफेक्ट माप आहे। यामध्ये आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी तयार होते। जसं डोसा बॅटरला लागतं तसंच आपण हे पीठ पातळ ठेवणार आहोत। आता गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचे। आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे, त्यामुळे यातील रवा छान फुलेल। आणि जोपर्यंत आपण हे पीठ भिजत ठेवू तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची आहे। उत्तप्प्यामध्ये टाकण्यासाठी ज्या आपल्याला भाज्या लागतात त्या कापून घ्यायच्या आहेत। आपण आपल्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, शिमला, गाजर, कोबी ज्या आपल्याला आवडतील किंवा आपल्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या आपल्याला यात घालून घ्यायच्या असतात। आता आपलं बॅटर छान तयार झाले, हे आपण साईडला झाकून ठेवूयात। झाकून ठेवलं तोपर्यंत मी भाज्या कापून घेतल्या होत्या। आता कढईमध्ये आपण याची फोडणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतले, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेतली आहे आणि 1 मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेतलाय। मी फक्त कांदा आणि टोमॅटोज घालून घेतले फोडणीत, बाकीच्या भाज्या मी घातलेल्या नाहीयेत। आता कांदा आणि जिरा मोहरी परतली की आपल्याला यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे। मिरची ऐवजी आपण ठेचाही घालू शकतो। आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता आपला टोमॅटो छान परतला की आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे। आता हे थंड होतंय तोपर्यंत आपलं पीठही छान भिजलेलं आहे। छान एकसंथ आपलं पीठ तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपण यामध्ये सोडा वगैरे काहीच घालून घेणार नाहीये। आता थंड झालेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। आपलं हे उत्तप्प्यासाठी पीठ तयार आहे। आता मी इथे तवा तापवायला ठेवलाय। तवा छान कडकडीत तापला की यावर आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि पाण्याचा शिंपडा करून घ्यायचा आहे। त्यामुळे तव्याची वरची एक लेयर थंड होते आणि आपला डोसा छान तयार होतो। आता मी इथे बॅटर ओतून घेतेय। हळूहळू आपल्याला हे पसरवायचं आहे। बॅटर टाकतो त्याच वेळेस त्याची जाळी दिसत नाही, परंतु नंतर हळूहळू याची जाळी पडायला सुरुवात होते। अशाच प्रकारे आपण हवं तिथे हे पीठ सोडून घ्यायचंय आणि हा उत्तप्पा उलट पालट करायला घाई करायची नाहीये। थोडासा छान शिजला की मगच आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे। उत्तप्पा टाकून झाला की आपल्याला कढईनं तेल सोडून घ्यायचे। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे असंच एका बाजूने शिजू द्यायचे आणि मग नंतर उलट पलट करून दुसऱ्या बाजूने शिजू द्यायचे। जिथे कुठे जाड असेल तिथे आपण असं चमच्यानं प्रेस करून ते मिश्रण पातळ करून घेऊ शकतो। आता अर्धा मिनिटातच आपल्या उत्तप्प्याच्या कडाही छान सुटायला लागल्या आहेत। अजून थोडा वेळ ठेवून आपण हे पलटी करून घ्यायचे। ते मस्त हेल्दी आणि झटपट आपला उत्तप्पा तयार झालाय। अशाच प्रकारे आपण आपले बाकीचेही उत्तप्पे बनवून घ्यायचे। आपण कुठल्याही चटणी सोबत, दही सोबत, लोणचं कशासोबतही हे उत्तप्पे खाऊ शकतो। आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे आणि बाकीच्या भाज्या टाकल्यामुळे हा उत्तप्पा हेल्दी होतो आणि घरातील साहित्यामध्येच तयार होतो।
अशाच प्रकारे मी दुसराही उत्तप्पा तयार करून घेते। तेल टाकलं की पाणी शिंपडायचंच आहे आपल्याला, ही स्टेप स्किप करायची नाहीये। अशाच प्रकारे आपला दुसराही उत्तप्पा व्यवस्थित टाकून झालाय। जिथे जिथे आपल्याला वाटेल तिथे तिथे आपण बॅटर टाकून घ्यायचे आणि कडेनं तेल सोडून घ्यायचे। आता हा पण उत्तप्पा आपला एका बाजूने छान शिजलाय, आपण हा उलटा करून घ्यायचा आहे। अगदी अलगद हाताने आपल्याला हा उलट पलट करून घ्यायचा आहे। तयार आहेत आपले गव्हाच्या पिठाचे हेल्दी उत्तप्पे। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।